न्यूज मराठी 24/7 प्रस्तुत चालता बोलता। आज आपण घेणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील वझर आघाव या आदर्श ग्रामाचा थेट आढावा। आणि हा आढावा घेण्यात आलाय आमच्या प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी, जे स्वतः शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचले। वझर आघाव गावानं मिळवलेला आदर्श ग्राम पुरस्कार हे केवळ यशाचं प्रतीक नाही, तर गावातील सुशिक्षित युवा पिढी, जागरूक नागरिक आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचे साक्षीदार आहेत। रघुनाथ आघाव यांनी पाहिलं भव्य प्रवेशद्वार, हिरवीगार झाडे, स्वच्छ पाणी देणारी आरओ सोय, खेळाचे विशाल मैदान आणि विद्यार्थ्यांसाठी बसण्याच्या सोयी। शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास शिकवत नाहीत, तर जीवन मूल्य, संस्कार आणि जबाबदारीचा पाठ देखील घालतात। भिंतीवरील रंगीत चित्र, प्रेरणादायी सुविचार हे सगळं विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनात प्रेरणा देत आहेत। मैदानावर हसत खेळत शिक्षण घेणारी मुलं उत्तर देताना आनंदी चेहऱ्यासह शिक्षण घेताना दिसणारी उत्सुकता हेच त्या शाळेच्या यशामागची खरी ताकद आहे। आणि त्यांच्या हाताळलेल्या पारितोषिक क्षणांमध्ये उमटलेलं समाधान आणि आनंद जणू प्रत्येक यशाचा उत्सव शाळेच्या परिसरात साजरा होतोय। रघुनाथ आघाव यांनी या शाळेतील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवलं। शिक्षणाचे स्वरूप, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षकांचा परिश्रम आणि गावकऱ्यांची साथ। थेट शाळेतून घेतलेला हा आढावा आमच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल। न्यूज मराठी 24/7 रघुनाथ आघाव यांनी घेतलेला आढावा थेट शाळेमधून। नवा भारत, नवा विचार। आज आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील रघुनाथ आघाव। आज मी आलो आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वझर आघाव या ठिकाणी। आणि शाळा म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या भविष्यातील पायाभरणी आहे। आणि हाच संदेश देण्यासाठी आमचा नवा उपक्रम सुरू होत आहे, चालता बोलता माझी शाळा। चला ऐकूया आपण लहानग्याच्या स्वप्नांना आणि शिक्षक पालकांच्या मनोगतांना। स्तंभ नक्की सांग। हो सर। नक्की हो। 2 प्रश्नाची उत्तर बरोबर आले तर तुझ्यासाठी घेऊन येतोय 3रा प्रश्न। आपली राष्ट्रीय नदी कोणती? गंगा। नक्की? हो सर। 3ही प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेत। प्रादेशिक महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग किती? 5 आहे। महाराष्ट्रात एकूण तालुके? महाराष्ट्रातील एकूण तालुके 358 आहे। नागालँडची राजधानी? शिलाँग। 2 प्रश्नाची उत्तर बरोबर आले तर तुझ्यासाठी घेऊन येतोय 3रा प्रश्न। आपली राष्ट्रीय नदी कोणती? गंगा। नक्की? हो सर। 3ही प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेत। प्रशासकीय विभागाचे 6 नावं? पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण। बरोबर। वझर आघाव येथील सरपंच साधनाताई साळवे यांच्याकडनं एक आकर्षक गिफ्ट, राष्ट्रीय फूल? कमळ। बर। भारताचा राष्ट्रीय खेळ? हॉकी। बरोबर। 3ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले। साधनाताई संतोष साळवे। 2 प्रश्नाची उत्तर बरोबर दिली। आता 3रा प्रश्न, महाराज यांची समाधी कोणत्या गावी आहे? शेगाव। बरोबर। हे कोणाचं माहेरघर आहे? जिजामाताचं। आपल्या गावाचं नाव काय? वझर। B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z। तुमच्या वर्ग शिक्षकाचं नाव? काइंडे सर। आणि तुमचं आपल्या गावाचं नाव? वझर। पोस्ट? भुमरळा। तालुका? लोणार। जिल्हा? बुलढाणा। बरोबर। दुराची उपराजधानी कोणती? नागपूर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? मुख्यमंत्री का? माननीय देवेंद्र फडणवीस। 2 प्रश्नाचं उत्तर सांगता आले, प्रयत्न खूप छान केलाय, अभिनंदन। महाराष्ट्रातील लोकसंख्या किती? महाराष्ट्राची लोकसंख्या 11,74,333 आहे। 3ही प्रश्नाचे उत्तर यांना बरोबर दिलेत। नाव सांग। यश राजू आगाव। वर्ग 5वा। खूप खूप अभिनंदन तुझं। आणि यश राजू आघाव यांनी जिंकले या चालता बोलता कार्यक्रमातील पहिलं बक्षीस वझर आघाव येथील सरपंच सौ साधनाताई संतोष साळवे यांच्याकडून मिळतंय त्यांना एक आकर्षक बक्षीस।
मला सांगा आपलं राष्ट्रगीत कोणतं? जनगण मन. हा, रमाबाईचा जन्म कोणत्या गावी झाला? रमाबाईचा जन्म कोणत्या गावी झाला? वनंत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. आता पुढचे पहिले मुख्यमंत्री कोण? माननीय यशवंतराव चव्हाण. 2 प्रश्नाची उत्तर बरोबर दिली. आता बघूया या तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर तुला मिळणार नाही एक आकर्षक गिफ्ट आपल्या येथील सरपंच सौ साधनाताई साळवे यांच्याकडनं. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती? 6. आता तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया आपण या लहानग्या सोबत चालता बोलता या कार्यक्रमासाठी. आणि आता तुम्हाला सर्वांना पहिला प्रश्न विचारतोय. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? पर्यंत इंग्रजीमध्ये उजळणी कोण म्हणून दाखवतं? ज्याचा हात वर होईल त्याला प्रश्न विचारला त्याला उत्तर द्यावं लागेल. सांगा कोण आहे? कोणतं घ्यायचं? राहू बा. हा, एकदम का इंग्रजीमध्ये अरे इंग्लिश मध्ये उजेड. इंग्लिश मध्ये उजळणी दहा लोक 1 ते 10. हा 1 2 हा 1 2 हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. हा तुमच्या शाळेत हे झाड आहे. हा या झाडाच्या पानाचा रंग कसा आहे? हिरवा. बरोबर. व्हेरी गुड. तुमचे वर्ग शिक्षक कोण आहे? चांगले सर. सांगडे सर. ओके. तुमच्या गावच्या सरपंचाचं नाव काय बाळा? कोणाला येतं रे? कोण आले तर फक्त पहिला वर्ग जाऊ द्या. नंतर तुला मिळतंय आपल्या येथील सरपंच साधनाताई साळवे यांच्याकडनं हा डब्बा गिफ्ट. थांब थांबू बरं फोटो घेऊ द्यायला. अभिनंदन. नमस्कार, मी मुख्याध्यापिका मीनाक्षी ज्ञानदेव पुरी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वझर येथे कार्यरत आहे. आज दिनांक 20/8/2025 आमच्या शाळेमध्ये आज न्यूज मराठी 24/7 यांच्या सौजन्याने प्रस्तुत विद्यार्थ्यांच्या प्रश्नमंजुषेवर आधारित चालता बोलता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चपळाईने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यापैकी 10 विद्यार्थ्यांना सौ सरपंच वझर आघाव येथील सौ साधना संतोष साळवे यांनी बक्षीस देण्यात आली. आणि या कार्यक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दर्जा किती उंचावलेला आहे हे दिसून आले. ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक काम करताना शिक्षकांना कितीही अडचणी आल्या तरी त्यावर ते मात करून शिक्षक मार्ग काढतात, या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतात. आणि हे लक्षात आणून न्यूज मराठी 24/7ने जिल्हा परिषद शाळेचा दर्जा किती उंचावलेला आहे हे दाखवून दिले. त्या शाळेतील शिक्षक किती कर्तव्यदक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि चालता बोलता या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी हा स्तुत्य उपक्रम सादर केला आणि हाती घेतला. तो खरोखरच अभिनंदनीय आहे. मी माझ्या शाळेच्या वतीने न्यूज मराठी 24/7 यांचे खूप खूप आभार मानते, तसेच अभिनंदन करते. धन्यवाद. तर हा होता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वझर आघाव पंचायत समिती लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी. आणि या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी अतिशय तल्लखपणे या ठिकाणी उत्तरं दिलीत. याचा अर्थ असा आहे की आजही जिल्हा परिषद शाळेचा दर्जा हा उच्चच आहे, येथील शिक्षकांचा दर्जा हा उच्चच आहे. हाच हेतू आणि हाच उद्देश न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार या चॅनलनं हाच संदेश प्रत्येक ठिकाणी पोहोचा या उद्देशानं हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीनं उत्तरं देऊन सहभाग घेतला आहे. याबद्दल न्यूज मराठी टीम यांचा सुद्धा आभार मानते.
आणि मी रघुनाथ आघाव, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी. परत भेटूया अशाच एका जिल्हा परिषद शाळेमध्ये. याच कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमाचं नाव आहे चालता बोलता. तोपर्यंत बघत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार. न्यूज मराठी 24/7 प्रस्तुत चालता बोलता.